तो स्वतःला माझ्याकडे मागच्या 6 महिन्यापासून फोन करत होता आणि या फोनवर मला सांगत होता मी इलेक्शनचं मॅनेजमेंट केलेलं आहे, आपल्याला चर्चा करायची. मी त्याला हो 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 म्हणत होतो. आता त्याच्या बोलण्यातून मेजर असल्यामुळे थोडासा विश्वास मी ठेवत होतो, पण मला असं वाटलं मॅनेजमेंट म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाचं, त्याचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, असे काही व्यवस्था असेल की ज्याच्यामधून मतदानामध्ये जास्तीत जास्त परिवर्तन होणार. आणि या हेतूनं मी त्याच्यात मॅनेजमेंट या विषयात लक्ष थोडं देत होतो. पण नंतर मॅनेजमेंट मला वाटलं हे सगळं इलेक्शनच्या काळातली गोष्ट आहे, त्यामुळे मी दुर्लक्ष केलं. परंतु तो कंटिन्यू मागे होता. माझ्या महिन्याभरापूर्वी मग मी त्याच्याशी चर्चा करून मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय हे बोलायचं ठरवलं. मी त्याच्याशी बोललो तर त्याने मला सांगितलं, मला धक्काच बसला. त्यांनी सांगितलं की मी वोटिंग मशीन हॅक करतो, माझ्याकडे चिप आहे, मी सगळ्या मतदान केंद्रात ही चिप लावून मतदान आपल्याला जसं पाहिजे तसं हे करून घेऊ शकतो ना, इथं नाही कुठेही करू शकतो. आता या गोष्टी काही पॉसिबल नसतात, त्या गोष्टी काही पॉसिबल नसतात, कोणी करू शकतं नाही. कारण आपल्या डेमोक्रेसीत एवढ्या यंत्रणा एक 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 की कुठं ना कुठं याच्यात माणूस अडकत असतो. त्यामुळे या यंत्रणा काही कोणत्या व्यक्तीवरून सोपे नसतात याचं एवढं ज्ञान आहे मला. फार वरपासून खालपर्यंत एवढ्या यंत्रणा असतात. कुठं ना कुठं अधिकारी सांगतातच हे असं काहीतरी याच्यात जाऊ ठिकाणी. सगळेच अधिकारी काय निवडणूक आयोगाला किंवा सत्ताधारी पक्षाला बांधलेले थोडे आमच्या विचाराचे लोक असतात त्याच्यात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीत काही होऊ शकत नाही असं मला ठाम विश्वास होता. आणि परंतु मी दुर्लक्ष केलं, कारण एखाद्या माणसावर कारवाई करणं वगैरे फार एखाद्याला जीवनातून उठवणं चुकीचं आहे. पण तरी तो माझ्या मागे लागल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की मला 2.5 कोटी रुपये द्या, मी अशा पद्धतीनं काम करतो. 2.5 कोटी मी कुठून देणार? मी 2.5 लाख देऊ शकत नाही, 2.5 कोटी कुठून देणार? म्हणून मी थोडंसं त्याच्या म्हणण्यात दुर्लक्ष केलं. पण त्याचं सतत हे चालू असल्यानंतर मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोजजी लोहिया साहेबांना या संदर्भात फोन केला. त्यांना सांगितलं एक माणूस मला सातत्यानं अशा पद्धतीने मागे लागला. मग त्यांनी संबंधित अधिकारी माझ्याकडे पाठवले. मी आणि त्यांची चर्चा झाली. मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. नंतर त्यांनी सापळा रचला. आमचा व्यवहार ठरला 1.5 कोटी रुपयामध्ये. त्यातले 1 लाख रुपये मी त्याला ऍडव्हान्स दिले. माझा भाऊ लहान राजू त्याच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस असं दिलं त्यावेळेस पोलिसांनी त्याला ट्रॅप केला आणि पोलिसांनी अटक केली. माझा उद्देश याच्यामध्ये त्या व्यक्तीला अटक करणं वगैरे हा नाहीये. माझा उद्देश जनतेमध्ये जागृती करणं आहे की अशा पद्धतीनं लोक सांगत असेल याच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं कोणी सांगत असेल तर त्यांना पोलिसाच्या हवाली केलं पाहिजे. शेवटी जे आपल्या देशानं लोकशाही यंत्रणेनं जी काही निवडणूक विभागानं किंवा देशाच्या लोकशाहीनं यंत्रणा जे ठरवले त्याच्यावर विश्वास निर्माण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य. भले मी विरोधी पक्षात असेल पण माझी सुद्धा ही जबाबदारी असं मला वाटतं की नाही आताची व्यवस्था ठरवलेली आपण ठीक आहे. आधी आपण बॅलेटवर करत होतो पण त्यावेळेस बॅलेटवर सुद्धा नाव ठेवलेलंच होतं. अटलजी म्हणले होते बाई का चमत्कार आहे की शाही का चमत्कार आहे म्हटलेच होते ना, याच्यावर ठेवतात. परंतु ठीक आहे प्रत्येक गोष्टीत गुणदोष असतात, परंतु आता जी व्यवस्था आहे तिच्यावर जनतेचा विश्वास निर्माण करणं हे प्रत्येकाचं काम आहे असं मला वाटतं. आणि तो विश्वास निर्माण व्हावा, जनतेनं अशा अफवाला किंवा अशा प्रकारच्या गोष्टीला बळी पडू नये या हेतूनं मी ही कारवाई करायला पोलीस आयुक्तांना विनंती केली, सूचना केली, त्यांनी ती कारवाई केलेली. ओके. हा भामटा चोर आहे. ॲक्च्युली तो आर्मीमध्ये जवान आहे, जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे. त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि EVM हॅक करू शकतो वगैरे या प्रिटेक्सखाली पैसे मागितले त्याने. प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही. तो BA झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे. ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केला आहे. कोणाकडे पैसे मागितले होते? त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावानी आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आहे. आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे. नगर जिल्ह्याचा राहणार आहे. 1 लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते. तो 2-2.5 कोटी मागत होता. 1 लाख रुपये स्वीकारले होते. अजून दुसरीकडे कुठं आज गेला असं काही नाही कुठेच नाही.